नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का. भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातली धाकधूक वाढली तर भाजपच्या आमदाराने घेतला सर्वात मोठा निर्णय. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्राचा गड महाविकास आघाडीने आपल्याकडे ठेवल्याचे निकालातून दिसले. तर आता भारतीय जनता पार्टीनं सातारा आणि पुण्याची जागा जिंकली. मात्र सांगलीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यात विधानसभेच्या तयारीत लागलेल्या भाजपला मोठा धक्का बसलाय. सांगली मतदारसंघाचे सलग दोनदा नेतृत्व करणारे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे निर्णय घेऊन जाहीर केला आहे. दरम्यान पक्ष जो उमेदवार देईल तो मी मान्य करेल आणि त्याचा प्रचार करेल असं सुद्धा गाडगीळ यांनी म्हटले. तर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गाडगीळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. त्यांनी आपले समर्थन काँग्रेसला दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्यात भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा लढण्यास आपण इच्छुक नसून पक्षाकडे उमेदवारी मागणार नसल्याचे जाहीर केले. तर राजकारणात कधीतरी थांबावे लागते या मताचा मी आहे. मला दोनदा विधानसभेची संधी मिळाली. आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे माझे प्रामाणिक मत आहे असं सुद्धा आमदार गाडगीळ म्हणालेत. तर गाडगीळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे. तर गेल्या 10 वर्षात अनेक प्रश्न मार्गी लागले. जे प्रकल्प अपूर्ण राहिलेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गाडगीळ यांनी म्हटलंय. तसेच राजकारणातून थांबत असलो तरी संघटनात्मक कामात सक्रिय राहणार असल्याचं देखील गाडगीळ यांनी स्पष्ट केलं. तर आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे अजून 2 महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला नवीन उमेदवार शोधण्यात अडचण येणार नसल्याची चर्चा आहे. तर संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्याला संधी देणार की उमेदवार दुसऱ्या पक्षात आयात करणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विद्यमान आमदारकीच्या कार्यकाल संपल्याच्या नंतर आता उमेदवारी न मागता मला निवडणूक लढवायची नाही असं मत व्यक्त केलंय. दरम्यान मी पक्षश्रेष्ठीकडे आता उमेदवारी मागणार नाही व आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं मत स्पष्ट व्यक्त केलंय. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार असणारे सुधीर गाडगीळ यांच्या मोठ्या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मानला जातोय. तर पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीला मोठी धाकधूक वाढण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विशाल पाटील या काँग्रेसच्या उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत मोठा विजयश्री खेचून आणल्याच्या नंतर सुधीर गाडगीळ या भाजपच्या आमदारानं विशाल पाटील यांच्या पराभवाच्या भीतीनं आपला माघार घेतली आहे का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.